नमस्कार. खेरडा बुजुर्ग सरपंचपदी सौ मनकर्णा कैलास पिंपळकर यांची निवड. 5 वर्षात खेरडा बुजुर्ग ग्रामपंचायतचे 3 कारभार. जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुजुर्ग येथील सरपंच संजय जानराव म्हसाळ यांनी 2 एप्रिल रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा नवीन सरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवार 29 मे ही तारीख देण्यात आली होती. दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सदस्याची बैठक ठेवण्यात आली होती. येथे गेल्या वर्षी संजय जानराव म्हसाळ यांची खेरडा बुजुर्ग ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड करण्यात आली होती. या निवडीदरम्यान 2 पॅनलमध्ये ठरल्याप्रमाणे 1.5 वर्ष पूर्ण केल्यानंतर संजय म्हसाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता नवीन सरपंचाची निवड करण्यात आली आहे. या सरपंच पदाच्या निवडीसाठी तहसीलदार शीतल सुलाट यांनी अध्यक्षीय अधिकारी म्हणून पंचायत समितीमधील S.V. शिंदे साहेब यांची नियुक्ती करण्यात आली, तर त्यांना निवड प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी खेरडा बुजुर्ग ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी R.P. भगत, ग्रामपंचायत कर्मचारी अनंत वानखळे यांची नियुक्ती केली होती. या सरपंच पदाच्या निवडीसाठी प्रक्रियेसाठी खेरडा बुजुर्ग ग्रामपंचायत कार्यालय सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली होती. त्या निवड प्रक्रियेत सरपंच पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी दुपारची 12 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. सरपंच पदाची जागा ही सर्वसामान्य असल्याने महिला व पुरुष अर्ज सादर करू शकत होते. त्यामुळे या वेळेत 3 अर्ज दाखल झाले. त्यात सौ दुर्गा दिलीप म्हसाळ, सौ मनकर्णा कैलास पिंपळकर व संतोष शंकर बंड असे 3 अर्ज दाखल झाले. दुपारी 2 वाजता मीटिंगला सुरुवात झाली. नंतर सौ दुर्गा दिलीप म्हसाळ यांचा अर्ज मागे घेण्यात आला. खेरडा बुजुर्ग ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 2 सदस्यांमध्ये लढत झाली. महाविकास आघाडीचे संतोष शंकर बंड व महायुतीच्या सौ मनकर्णा कैलास पिंपळकर असे 2 उमेदवार रिंगणात होते. खेरडा बुजुर्ग ग्रामपंचायतला एकूण 11 सदस्य आहेत. त्यातील महायुतीच्या सौ मनकर्णाबाई कैलास पिंपळकर 6 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे संतोष शंकर बंड यांना 5 मते मिळाली. ही निवडणूक अतितटीची झाली असून बहुमताने महायुतीच्या मनकर्णाबाई पिंपळकर यांचा विजय झाला. यांना सरपंच बनवण्यासाठी बाबुरामभाऊ तायडे, राजूभाऊ उमाडे, M.R. वानखळे, दिलीप राठी, गजानन मानकर, सुपडा करंगाळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. खेरडा बुजुर्ग येथे मागील 5 वर्षाच्या काळातील हा 3रा सरपंच असून गावातील विकासकामात मात्र आजपर्यंत कोणताही बदल झालेला नाही. तेव्हा येणाऱ्या काळात या नवीन नियुक्त झालेल्या सरपंचाच्या हातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील अशी चर्चा सुरू आहे.